नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग 27मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, शंका या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा। शंका म्हणजेच संशय किंवा खात्री नसणे, त्यालाच कलप असं म्हणतात। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल। पुढे, आपत्काल याची संधी काय असेल? आपत्काल अर्थात तो असेल पर्याय क्रमांक 2 आपत्काल। हा प्रथम व्यंजन संधीचा नियम आहे। जेव्हा पहिल्या पदाच्या शेवटी द हा मृदू व्यंजन येते आणि त्यापुढे क हा कठोर व्यंजन येते, तेव्हा द च्या जागी त्याच्याच वर्गातील त हा व्यंजन येतो, म्हणून आपत्काल हाच आपला योग्य उत्तर होईल। पुढे, पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? तर शब्दाच्या सुरुवातीला अर्थात शब्दाच्या आधी जोडल्या जाणाऱ्या शब्दाला उपसर्ग म्हणतात। येथे उत हा उपसर्ग आहे, उत्कर्ष। पर्याय क्रमांक 1 हाच आपला योग्य उत्तर होईल। उदाहरणार्थ उत्कृष्ट, उत्साह, उद्घाटन, उत्पादन। तर उत्कर्ष हा इथे उत जो आहे तो उपसर्ग आहे। पुढे, कच खाणे या वाक्प्रचाराचा अर्थ। कच खाणे म्हणजेच माघार घेणे। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल। एखाद्या कठीण परिस्थितीला घाबरून किंवा दबावामुळे मागे हटणे म्हणजेच कच खाणे होय। पुढे, पहिले पद महत्त्वाचे असणारा समास कोणता? तर ज्या समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल। उदाहरणार्थ प्रतिदिन, आजन्म। पुढे, पुढील वाक्यातील आशय एका शब्दात व्यक्त करा। कबुतराप्रमाणे अन्नसंचय करून अल्प काळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती, तर त्याला म्हणतात कपोत वृत्ती। कपोत हा कबुतराचा समानार्थी शब्द आहे। कबुतराप्रमाणे अन्न गोळा करून ते लगेच खाऊन संपवण्याच्या स्वभावाला कपोत वृत्ती असं म्हणतात। तर मित्रांनो, त्याचप्रकारे माणसाच्या अशाच स्वभावाला, जिथे त्याची उद्याची किंवा भविष्याची जास्त चिंता न करता आज जे मिळाले आहे ते लगेच वापरून संपवणे, त्याला कपोत वृत्ती असं म्हणतात। पुढे, खालील पर्यायी उत्तरातून केवल वाक्य कोणते ते सांगा। केवल वाक्य अर्थात ज्या वाक्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते त्याला केवल वाक्य म्हणतात। तर इथे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो जोराने धावत असताना पडला, तर इथे एकच क्रियापद आलेला आहे आणि एकच कर्ता आलेला आहे तो, म्हणून तो जोराने धावत असताना पडला हा केवल वाक्याचे उदाहरण आहे। पुढे, पित्राज्ञा या शब्दाची संधी सोडवा। मित्रांनो, पित्राज्ञा ही स्वरसंधी आहे। पितृमधील ऋ, ऋषीचा ऋ आणि आज्ञामधील आ हे विजातीय स्वर असल्यामुळे ऋ आणि आ मिळून त्रा हा शब्द तयार झालेला आहे, पित्राज्ञा, म्हणून तो झाला आहे पर्याय क्रमांक 4 पितृ आणि आज्ञा। पुढे, कर्मणी प्रयोगात कर्म प्रथम येत असते व वाक्य वर्तमान काळी असते, तर इथे कोणता वाक्य बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। तर इथे पूर्वार्ध बरोबर आहे आणि उत्तरार्ध चूक आहे। म्हणजेच कर्मणी प्रयोगात कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते, त्यामुळे वाक्याचा पहिला भाग हा बरोबर आहे आणि वाक्याचा जो दुसरा भाग आहे ते कर्मणी प्रयोगाचे वाक्य सामान्यतः भूतकाळी असते, वर्तमान काळी नसते। उदाहरणार्थ त्याने आंबा खाल्ला, वर्तमान काळी नाही, म्हणून दुसरा भाग अर्थात उत्तरार्ध हा चूक आहे। पुढे, खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? गवई बुवा, आपण तर कमाल केलीत। तर इथे मित्रांनो जो चिन्ह येईल तो आहे उद्गारवाचक चिन्ह। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। या वाक्यातून मनातील भावना, आनंद, कौतुक व्यक्त होत आहे, त्यामुळे वाक्याच्या शेवटी
उद्गारवाचक चिन्ह वापरले जाईल. पुढे पती निधनानंतर स्त्रीने केलेले आत्मदहन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. तर जुन्या काळात पतीच्या निधनानंतर पत्नी पतीच्या चितेवर जिवंत जळून आपला प्राण त्याग करत असत. या प्रथेला सती असं म्हटलं जायचं आणि या प्रथेसाठी सहगमन हा शब्द वापरला जातो. सहगमन हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे खाली दिलेल्या विकल्पातून शुद्ध शब्द शोधा. तर शब्द आहे विदुबिंब. विदू म्हणजे चंद्र आणि बिंब म्हणजे त्याचे प्रतिबिंब, अर्थात पर्याय क्रमांक 3 विदुबिंब हाच आपला योग्य उत्तर होईल, जो की शुद्ध शब्द आहे. पुढे योग्य उत्तराचा पर्याय निवडा. आज खूप पाऊस पडला. या वाक्यात डॅश. तर मित्रांनो, इथे पाऊस क्रियापद आहे का? तर नाही, पाऊस इथे क्रियापद नाही. पडला हा शब्द इथे क्रियापद आहे, म्हणून पहिला पर्याय चूक आहे. पाऊस हा उद्देश आहे. तर उद्देश म्हणजेच करता. तर पडणारे कोण? तर पाऊस. तर पाऊस हा उद्देश आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. पाऊस हे उद्देशपूरक आहे. तर हा उद्देशपूरक नाही. पाऊस तर हा उद्देश आहे, करता आहे. पाऊस हा विधेय विस्तार आहे. तर मित्रांनो, हाही पर्याय चुकलेला आहे. पाऊस विधेय विस्तार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ विकल्पातून शोधा. विडा उचलणे अर्थात एखादे अवघड काम पूर्ण करण्याचा निश्चय करणे अथवा शपथ घेणे. तर प्रतिज्ञा करणे हाच आपला इथे योग्य उत्तर होईल. विडा उचलणे अर्थात प्रतिज्ञा करणे. पुढे पुढीलपैकी कोणता पर्याय वेगळा आहे? रवी, आदित्य, भानू आणि सुधाकर. तर इथे सुधाकर हा पर्याय वेगळा आहे, कारण रवी, आदित्य आणि भानू हे सर्व सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर सुधाकर म्हणजे चंद्र, त्यामुळे सुधाकर हा शब्द वेगळा आहे. पुढे न, 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 म ह्या व्यंजनांना कोणते व्यंजन म्हणतात? तर मित्रांनो, हे व्यंजन जे आहेत ते अनुनासिक आहेत. तर पर्यायामध्ये अनुनासिक असा पर्याय नाही, म्हणून इथे जो स्पर्श व्यंजन होईल हाच आपला योग्य उत्तर होईल. कारण मराठी व्याकरणात क, ख, ग पासून शेवटपर्यंत म पर्यंतच्या 25 वर्णांना स्पर्श व्यंजने म्हणतात. तर यांना प्रामुख्याने अनुनासिक म्हणतात. ड, न, ण, म. पण पर्यायानुसार तो एक स्पर्श व्यंजनाचाच भाग आहे, म्हणून इथे स्पर्श व्यंजन हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे अब्ज या शब्दाची संधी विग्रह ओळखा. अब्ज तर हा तृतीय व्यंजन संधीचा नियम आहे. तर याचा नियम पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाशिवाय कोणताही मृदू वर्ण आल्यास तर कठोर व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते. ज्या प्रकारे इथे आलेला आहे अप आणि ज अर्थात पर्याय क्रमांक 3 हाच आपला योग्य उत्तर होईल. पच्या वर्गातील हा ब हा आलेला आहे अब्ज. पुढे खुशाल चेंडू या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. खुशाल चेंडू अर्थात या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणत्याही गोष्टीची काळजी न करता सुखात आणि मजेत राहणारा म्हणजेच चैनीखोर मनुष्य. पर्याय क्रमांक 4 हाच आपला योग्य उत्तर आहे. पुढे प्रस्तुत पर्यायांपैकी व्याकरणिकदृष्ट्या योग्य शब्द निवडा. तर शब्द आहे अत्यधिक. तर मित्रांनो, इथे अत्यधिक जो शुद्ध शब्द आहे तो आहे पर्याय क्रमांक 3 अत्यधिक. अति आणि अधिक या 2 शब्दाची संधी होऊन अत्यधिक हा शुद्ध शब्द तयार होतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हाच आपला योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा जो शब्द आहे अत्यधिक हा बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने लिहिला जातो. या अत्यधिक पद्धती अशा प्रकारे ते जे अशुद्ध आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये अत्यधिक हाच आपला शुद्ध शब्द होईल. पुढे डोळे निवणे
या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. डोळे निवणे म्हणजेच समाधान होणे. एखादी मनासारखी किंवा प्रिय गोष्ट पाहून डोळ्यांना सुख मिळणे म्हणजेच समाधान होणे. पुढे डोळे झाक करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. डोळे झाक करणे अर्थात दुर्लक्ष करणे. एखाद्या गोष्टीकडे जाणून बुजून न पाहिल्यासारखे करणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे. पुढे संधी सोडवा. गणेश. तर गणेश या शब्दाची संधी होईल, विग्रह होईल त्याचा. गण आणि ईश अर्थात पर्याय क्रमांक 2 हाच आपला योग्य उत्तर होईल, कारण गणमध्ये अ हा स्वर आलेला आहे आणि ईमध्ये दीर्घ ई आलेला आहे. हे दोघे मिळून गणेश हा शब्द तयार होईल. गुणसंधीचा हा नियम आहे. पुढे माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर इथे खाणारे कोण? तर माधवी. तर आपण इथे कर्ता बदलून बघूयात. माधवीऐवजी रमेश घेऊयात. रमेशने सफरचंद खाल्ले. क्रियापद बदललेलं नाही म्हणून हे कर्तरी प्रयोग होणार नाही. कर्मणी प्रयोग. खाणारे काय? तर सफरचंद. आता सफरचंद आपण बदलून बघू. माधवीने आंबा खाल्ला अर्थात तेथे क्रियापद बदललेले आहे म्हणून हा होईल कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक 2 हा कर्मणी प्रयोग आहे. पुढे सूरज मित्राला शिकवितो या वाक्यातील शिकवितो हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते? तर हे क्रियापद आहे प्रयोजक क्रियापद. मित्रांनो, प्रयोजक क्रियापद ओळखण्याची ट्रिक म्हणजे इथे कर्ता स्वतः काम करत नाही, तो दुसऱ्याला ते काम करण्याची प्रेरणा देतो. म्हणजेच शॉर्ट ट्रिक अर्थात प्रयोजकमध्ये 2 व्यक्ती येतात. उदाहरणार्थ आई बाळाला चालविते, तो मित्राला डोंगर चढवितो. अशा प्रकारे सूरज मित्राला शिकवितो, इथे 2 व्यक्ती आलेले आहेत. आणि शक्य या क्रियापदामध्ये एकच व्यक्ती असते. उदाहरणार्थ मला आता चालवते, आजोबांना आता बसवते. अशा प्रकारे म्हणून इथे 2 व्यक्ती आलेले आहेत म्हणून हा होईल प्रयोजक क्रियापद. पुढे पर्याय दाखविण्यासाठी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापराल? पर्याय दाखविण्यासाठी तर आपण जो पर्याय दाखविण्यासाठी चिन्ह वापरतो विरामचिन्ह त्याला म्हणतात विकल्प. पर्याय क्रमांक 4 हाच आपला योग्य उत्तर होईल. 2 किंवा अधिक पर्यायांपैकी एकाची निवड दर्शविण्यासाठी हा विकल्प चिन्ह वापरला जातो, ज्याला आपण ऑब्लिक या नावाने ओळखतो. पुढे रोग्याची शुश्रूषा करणारी या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता? अर्थात रुग्णांची सेवा किंवा देखभाल करणाऱ्या महिलेला परिचारिका म्हणतात, तर अर्थात नर्स. पुढे लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? तर शब्द आहे उन्मत्त. उन्मत्तमध्ये जो तला त जोडून लिहिलेला जातो, शेवटी जो तो आहे उन्मत्त, अर्थात पर्याय क्रमांक 2 हाच आपला योग्य उत्तर होईल. उन्मत्त याचा अर्थ होतो उद्धट किंवा गर्विष्ठ असा. पुढे विजोड या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर विजोड म्हणजे जोडी न जुळणारा किंवा विसंगत, त्याला विजोड असं म्हणतात. तर त्याच्या विरुद्ध काय होईल? तर योग्य जोडी असणारा अर्थात मिळता जुळता म्हणजेच अनुरूप हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे चारचाकीतून येणारे आजोबा अद्याप आलेले नाही या वाक्यातील उद्देश ओळखा. अर्थात या वाक्यातील कर्ता ओळखा. तर मित्रांनो, इथे कर्ता आहे आलेले नाही. आलेले नसणारा कोण? तर आजोबा. तर आजोबा हा कर्ता आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हाच आपला उद्देश होईल. शेवटचा प्रश्न, अतिप्रमाणात कोणतीही गोष्ट घातक ठरू शकते या अर्थाची म्हण ओळखा. तर या अर्थाची म्हण आहे अति तेथे माती. आणखी मित्रांनो, अचाट खाणे मसणात जाणे हाही याचा उत्तर होईल.
अतिराग आणि भीक माग हा इथे होणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 2 हाच आपला योग्य उत्तर होईल. म्हणजेच गरजेपेक्षा जास्त खाणे आणि याला कारणीभूत असणे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हाच इथे योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या 30 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. त्यामागचे कन्सेप्ट आपण जाणून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.